गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू दिवसभर विथ अंकितच्या डे 66 मध्ये. सकाळी उठून डायरेक्ट गेलो मॉम कडे. मम्मी चहा कर ना थोडीशी कर ना लवकर. आणि चहा पिऊन झाल्यावरती मी चालू केलं सर्वात डेंजर आणि डिफिकल्ट काम, इन्व्हिटेशन द्यायचं. गाईज, इन्व्हिटेशन देणं म्हणजे काय खाऊचं काम नाहीये. एक एक कॉन्टॅक्ट, एक एक ग्रुप मध्ये जाऊन प्रत्येकाला शोधून प्रत्येकाचा कॉन्टॅक्ट घेऊन त्याला मेसेज करून त्याला परत कॉल पण करावा लागतो. एवढा टाइम निघून जातो ना, काही विचारू नका. आणि त्यात पण चुकून कोण राहिला तर त्याला परत समजावा की मी तुम्हाला इन्व्हिटेशन का नाही दिलं. 3 तास माझे गेले सगळ्यांना कॉल करण्यात, सगळ्यांना इन्व्हिटेशन सेंड करण्यात. त्याच्यानंतर फ्रेश होऊन मी निघालो बाहेर कुठे तर बाहेर पण इन्व्हिटेशनच वाटायला. सगळी कामं करून डायरेक्ट आलो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन नंतर 1 कप मस्त चाय पिऊन डायरेक्ट आलो घरी येऊन लगेच लॉग इन केलं. आणि आजकाल काम एवढं वाढलं ना की विचारू नका. आणि नंतर मॉमने परत 1 कप चहा आणून दिला. थोड्याच वेळात मॉमने आणून दिली जांभळं. भाई, ही जांभळं ना गावची जांभळं आहेत आणि टेस्ट तर काय विचारू नका, एकदम गोड गोड. जांभूळ खाताना असं वाटलं की गावची झाडावरून जांभळं तोडून खातोय. आणि नंतर चालू झाले ऑफिसचे कॉल्स. भाई, आज एवढे कॉल्स अटेंड केलेत ना की काय विचारू नका. एक एक कॉल अगदी 30-40 मिनिटं पण चालू होता. आणि कॉल चालू असताना बाहेरून थोडासा आवाज आला, बाहेर गेलो तर बाहेर जोरात पाऊस पडतोय. आणि मला बघा, मला पाऊस पण एन्जॉय करायचा आणि काम पण सांभाळायचं, म्हणून लॅपटॉप घेऊन डायरेक्ट आलो गॅलरीमध्ये. मी भिजतोय पण तरी पण मी जातच नाहीये घरात. नंतर भाई फायनली झाला लॉगआउटचा टाइम. पण लॉगआउट करायच्या टायमालाच एकाचा कॉल आला. आणि खरं सांगतो, तो कॉल 40 मिनिटं एक्सटेंड झाला. तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का लॉगआउट करायच्या टायमाला? तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता ना मला खरंच माहिती नाही की हा कॉल नक्की कधी संपणार आहे. मी या ब्लॉगला इथेच एंड करतो. लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि दिवसभर विथ अंकित बघत राहा.